शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी काल म्हटलं होतं की सोमवारी फार मोठा स्फोट होणार आहे. तो सोमवार यायच्या आधी दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मधील दोन नेत्यांचा वाद उफाळून आला. ते नेते म्हणजे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे. त्यांचा वाद एवढा उफाळून आला की शेवटी उद्धव ठाकरेंच्या दरबारी जाऊन तो वाद मिटवावा लागला अशी चर्चा आहे. बॉम्ब टाकणारे माझ्यासोबत दादा, नेमका तुमचा काय विचार होता? तुम्ही म्हटलं की बॉम्ब पडणार सोमवारी, पण त्या आधीच चंद्रकांत आणि अंबादास दानवे यांच्यातला वाद, जुना वाद पुन्हा उफाळून आला. हाच तुमचा बॉम्ब? तो योगायोग आहे, मला नाही माहिती का झालं. चंद्रकांत खैरे आणि अंबादास मध्ये वाद झाल्याचं तुमच्या माध्यमातून मला कळालंय. आणि तो वाद एवढा काही टोकाचा होता की मैं देखता हूं एकमेकाला वर बाह्या जे काही त्यांनी वर केले होते याचा अर्थ आतमध्ये त्यांच्या काही शिजत असावं, परंतु त्याचा आणि माझ्या बॉम्बचा काही संबंध नाही. तर तुम्ही याच्यावर प्रतिक्रिया देताना सुरुवातीला हसला, ते हसायचं काही कारण नाही, हसायचं कारण काय? अहो हे असंच आहे ना, कुणाला उमेदवारी द्यायची, कशी द्यायची, कुणाला विचारायचं नाही, काही नाही, देणे देणे करणे हम बोलेंगे, असं नाही चालत. आता लोकशाहीमध्ये आता पूर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. शिवसेना प्रमुखाचा आदेश तो आदेश होता. आता तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन काम करावं लागेल. ही भूमिकेवर आजही उबाठा गटाचे नेते जात नाही. त्या दोघांच्या वादामध्ये तुमचं वक्तव्याचं जरी कारण नसलं तर तुमचं पक्षाचं कारण पुढे येतं ना, की अंबादास दानवे तुमच्यासोबत येणारे चंद्रकांत खैरेला कळाल्यामुळे ते प्रचंड संतापले. अंबादास दानवे जर यायचं असेल तर ते येऊ शकतील ना. हे बघा, मी कुणाला बांधून आणू शकत नाही. विचाराने त्याच्या मनात जर असेल तर तो माणूस तेच काम करणार आहे. मी कुणाला ओढून आणू शकत नाही, मी कुणाला बळजबरी करू शकत नाही. सोमवारी होणार आहे काय? होणार आहे, बॉम्बस्फोट होणारच आहे. औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरचे त्याच्यामध्ये समावेश आहे. असू शकतो. नेमकं आणखीन अनेक लोक आहेत. अहो उठाबा गटामध्ये आता मानसिकता नाही राहिली. तुम्ही हे समजून घ्या. काल येणारा माणूस काही बडबड करतो आणि शिवसैनिक टाळ्या वाजवतो. आता हे जे काही सकाळचा भोंगा जो वाजत होता तो आता राहुल गांधीचे. तोच माझा प्रश्न होता की तुम्ही राहुल गांधी सोबत फोटो संजय राऊत यांचा बघून तुम्ही त्यांच्यावर टीका केली, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे सतत घेऊनच फिरता ना सोबत. बाळासाहेब ठाकरे सतत घेऊन फिरता नाही, आम्ही हृदयात ठेवून सुद्धा फिरतो. ते आमचं दैवत आहे, आम्ही त्यांना कसं विसरू. परंतु हे जे काही रोजचे सकाळचे भोंगे वाजत होते ना, त्यांनी त्या राहुल गांधी त्याच्याबरोबर असलेल्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरेचा फोटो का नाही टाकला, हा आमचा ऑब्जेक्शन आहे. आनंद दिघेच्या याला पण गेले ना ते. हा गेले, राहुल गांधी. मला आनंद वाटला. आमच्या आनंद दिघे साहेबांसमोर कुणाला नतमस्तक व्हावं लागतं याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. परंतु संजय राऊतच्या बॅनरमध्ये बाळासाहेबांचा फोटो नसावा, उद्धव साहेबांचा फोटो नसावा, हे दुर्दैव ना. मग कसली निष्ठा, कसली काय तुम्ही तर विष्ठा खायला लागलेत ना. तुम्ही सकाळी 10 वाजता भोंगात जाऊन वापरता, जे काही मफलर उडवता, कधी ऍक्शन करता, ज्या शिवसेनेच्या जीवावर करताना, ज्या उबाठा गटाच्या जीवावर करताना, त्या नेत्याचा फोटो का नसावा हे शिवसैनिक पाहत नाही का कुठे डोळ्याने? संभाजीनगरची जागा जाहीर होत नाही, बरेच खलबतं सुरू आहेत. पण ही जागा शिवसेना लढवते, पण उमेदवार जुन्या शिवसेनेचा असेल. जागा ही शिवसेनेला सुटणार. उमेदवार तुमच्या जुन्या पक्षाचा असेल. उमेदवार ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे. पण मलाही काय राजकीय बोलू द्या. उगाच तरी आपण कुणाचं नाव जाहीर करणं हे योग्य नाही. जो अधिकार शिंदे साहेबाला आहे. जो भूकंप होणार त्याच्यात औरंगाबादला हादरे बसणार आहेत. निश्चित हादरे बसणार. निश्चितपणे हे एक फार महत्वाचं स्टेटमेंट आहे की सोमवारी जो काही भूकंप होणार त्याचा हादरा छत्रपती संभाजीनगरलाही बसणार. या वाक्यातून बऱ्याच राजकीय अर्थ आपण काढू शकतो, पण तो आता सोमवारपर्यंत आपल्याला थांबावा लागेल. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.